नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज फॉर्म्स ऑफ टू बी म्हणजेच टू बीची रूपे यांचा अभ्यास करणार आहोत. एम इज आर, वाज वेअर, शाल बी, विल बी ही टू बीची रूपे आहेत. त्यांची वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये कशी तयार करावीत, तसेच त्यांचे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये रूपांतर कसे करावे, व्हर्बल क्वेश्चन्स कसे तयार करावेत, हे या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया फॉर्म्स ऑफ टू बी. Present tense forms of to be: am, is and are. Past tense forms of to be: was, were. Future tense forms of to be: shall be, will be. Marathi meanings of forms of to be: am, आहे. am चा वापर फक्त I सोबत होतो. is, आहे, with singular noun and pronoun. is चा वापर एकवचनी नाम किंवा सर्वनामासोबत होतो. are, आहेत, आहोत, आहेस, with plural noun or pronoun. आर चा उपयोग अनेकवचनी नाम किंवा सर्वनामासोबत होतो. was, होता, होती, होते, with singular noun or pronoun. was चा उपयोग एकवचनी नाम किंवा सर्वनामासोबत होतो. where, होते, with plural noun or pronoun. where चा उपयोग अनेकवचनी नाम किंवा सर्वनामासोबत होतो. shall be, असेल, असेन, with singular or plural noun. will be, असेल किंवा असेन, with singular or plural noun pronoun. Where to use forms of to be. to बीच्या रूपांचा उपयोग कोठे करावा. वर्तमान काळात आय नंतर ॲम वापरतात. ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन्स नंतर इज वापरतात. यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन्स नंतर आर वापरतात. भूतकाळात आय, ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन्स नंतर वाज वापरतात. यू, वी, दे प्लुरल नाउन्स नंतर वेअर वापरतात. भविष्यकाळात आय, वी नंतर शाल बी वापरतात. ही, शी, इट, यू, दे नंतर विल बी वापरतात. बघूया हीच माहिती तक्त्याच्या स्वरूपात. प्रोनाउन्स आय, ही, शी, इट, यू, वी, दे. प्रोनाउन्स आणि ॲम इज आरचा स्तंभ पहा. कॉलम. आय ॲम, ही इज, शी इज, इट इज, यू आर, वी आर, दे आर. प्रोनाउन्स आणि वाज वेअरचा स्तंभ पहा. आय वाज, ही वाज, शी वाज, इट वाज, यू वेअर, वी वेअर, दे वेअर. प्रोनाउन्स आणि शाल बी, विल बीचा स्तंभ पहा. आय शाल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, यू विल बी, वी शाल बी,
they will be. How to make sentences with am, is, are. I am a teacher. या वाक्यात टीचरऐवजी स्टुडंट, पेंटर, डान्सर, क्रिकेटर, प्लेयर, सिंगर, ॲन इंजिनियर, डॉक्टर इत्यादी शब्द किंवा नामे वापरून अनेक वाक्ये बनवता येतात. ही इज हॅपी. या वाक्यात हॅपीऐवजी सॅड, इनोसंट, हँडसम, वीक, फॅट, क्लेव्हर, डल, ब्राईट इत्यादी शब्द किंवा ॲडजेक्टिव्ज वापरून अनेक वाक्ये बनवता येतात. शी इज द क्लेव्हरेस्ट गर्ल इन द क्लास. या वाक्यात क्लेव्हरेस्ट ऐवजी स्वीटेस्ट, टॉलेस्ट, थिनेस्ट, फॅटेस्ट हे शब्द वापरून अनेक वाक्य बनवता येऊ शकतात. इट इज 11 o'clock. या वाक्यात 11 o'clock ऐवजी 2 o'clock, 3 o'clock, 4 o'clock अशा अनेक दर्शवणारे शब्द वापरून वाक्य बनवता येतील. यू आर 15 years old. 15 years old च्या ऐवजी किंवा 15 ऐवजी 14, 12, 10 अशी अनेक संख्या आपल्याला वापरता येतील व अनेक वाक्य बनवता येतील. वी आर इन धुले टुडे. धुलेऐवजी कोणत्याही शहरांची किंवा गावांची नावे वापरता येतील. दे आर गोइंग टू स्कूल. गोइंग टू स्कूल ऐवजी प्लेइंग, रनिंग, स्माइलिंग, रायडिंग हे शब्द किंवा चालू वर्तमान काळातील रूपे वापरता येतील. क्रिकेट इज बेइंग प्लेड बाय मी. हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस. आय ॲम अ टीचर. या वाक्यात ॲम हे टू बीचे रूप आलेले आहे. त्याच्या पुढे नॉट लिहिला तर ते त्याचा नकारार्थी वाक्यात रूपांतर होते. आय एम नॉट अ टीचर. पुढचं वाक्य पाहूया. ही इज हॅपी. या वाक्यात इज हे टू बीचे वर्तमानकाळी रूप आलेले आहे. त्याच्या पुढे नॉट लावला किंवा त्याच्या पुढे नॉट ठेवला तर त्याचं संक्षिप्त रूप तयार होतं इजंट. इज नॉट, इजंट. ही इजंट हॅपी. दे आर गोइंग टू स्कूल. या वाक्यात आर हे टू बीचे वर्तमानकाळी रूप आहे. आर नॉट म्हणजेच आरंट. आरच्या पुढे नॉट लिहिला की नकारार्थी रूप त्याचे तयार होते. दे आरंट गोइंग टू स्कूल. हाऊ टू मेक वर्बल क्वेश्चन्स. आय एम अ टीचर. ॲम आय अ टीचर. वाक्य नीट पहा. आय एम अ टीचर यामध्ये टू बीचे रूप प्रथम लिहावे, त्यानंतर कर्ता योजावा व उरलेला भाग जसाच्या तसा लिहावा व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. ही इज हॅपी. इज ही हॅपी. फक्त ही आणि इज यांच्या जागांची अदलाबदल झालेली आहे. इज प्रथम स्थानी घेतला, त्याचं पहिलं अक्षर आय हे कॅपिटल लिहिलं. ही दुसऱ्या स्थानी आला, त्यामुळे त्याचं पहिलं अक्षर लहान लिहिलेले आहे व उरलेला भाग जसा तसा लिहून प्रश्नचिन्ह दिलेले आहे. दे आर गोइंग टू स्कूल. आर दे गोइंग टू स्कूल. दे आरंट गोइंग टू स्कूल.
हे वाक्य नकारार्थी आहे. या वाक्याचं वर्बल क्वेश्चनमध्ये रूपांतर कसं होतं पाहूया. आरंट दे गोइंग टू स्कूल? फक्त आरंट आणि दे यांच्या स्थानांची अदलाबदल केली आणि उरलेला भाग जसा तसा लिहून प्रश्नचिन्ह दिलेले आहे. किंवा याची दुसरी पद्धत देखील आहे. ती कशी आहे ती पाहूया. टू बीचे रूप आर हे आधी लिहिले, त्यानंतर कर्ता योजला, नंतर नॉट लिहिला व शेवटी उरलेला भाग जसाच्या तसा लिहून प्रश्नचिन्ह दिलेले आहे. हाऊ टू मेक सेंटेन्सेस विथ वाज वेअर? आय वाज अ टीचर. ही वाज हॅपी. शी वाज द क्लेवरेस्ट गर्ल इन द क्लास. It was 11 o'clock. You were 15 years old. We were in Dhule yesterday. They were going to school. Cricket was being played by me. आधी आपण पाहिले हाऊ टू मेक सेंटेन्सेस विथ ॲम इज आर. त्याच वाक्यांचे हे भूतकाळी रूपे आहेत वाज आणि वेअर. त्यांचाच वापर या ठिकाणी केलेला आहे आणि तीच वाक्य या ठिकाणी घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीची माहिती मिळावी. हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस. आय वाज अ टीचर. वाजच्या पुढे नॉट लिहिला. वाजच्या पुढे नॉट लिहिला तर त्याचं नकारार्थी रूप तयार होतं वाजंट किंवा वाज नॉट म्हणजेच वाजंट. आय वाजंट अ टीचर. ही वाज हॅपी. ही वाजंट हॅपी. दे वेअर गोइंग टू स्कूल. वेअरच्या पुढे नॉट लिहिला, त्याचं संक्षिप्त रूप तयार होतं वरंट. वेअर नॉट वरंट. दे वरंट गोइंग टू स्कूल. हाऊ टू मेक वर्बल क्वेश्चन्स. आय वाज अ टीचर. वाज आय अ टीचर. वाज आणि आय किंवा टू बी स्वरूप वाज आधी लिहिलं, त्यानंतर कर्ता योजला आणि उरलेला भाग जसा तसा लिहून प्रश्नचिन्ह दिलेले आहे. ही वाज हॅपी. वाज ही हॅपी. दे वेअर गोइंग टू स्कूल. वेअर दे गोइंग टू स्कूल. दे वरंट गोइंग टू स्कूल. वरंट दे गोइंग टू स्कूल. आणि दुसरा प्रकार दे वरंट गोइंग टू स्कूलचं वर्बल क्वेश्चन करण्याचा दुसरा प्रकार पाहूया. वर दे नॉट गोइंग टू स्कूल. हाऊ टू मेक सेंटेन्सेस विथ शाल बी विल बी. आय शाल बी अ टीचर. ही विल बी हॅपी. शी विल बी द क्लेवरेस्ट गर्ल इन द क्लास. इट विल बी 11 o'clock. You will be 15 years old. We shall be in Dhule tomorrow. They will be going to school. Cricket will be played by me. तुमच्या लक्षात आलंच असेल ज्या वेळेला हाऊ टू मेक सेंटेन्सेस विथ ॲम इज आर, हाऊ टू मेक सेंटेन्सेस विथ वाज वेअर जी वाक्य घेतली होती तीच वाक्य शाल बी आणि विल बीसाठी घेतलेली आहेत तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होण्यासाठी. हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस. आय शाल बी अ टीचर. शाल नॉट म्हणजेच त्याचं संक्षिप्त रूप आहे शांट. आय शांट बी अ टीचर. शालना नॉट लावला, त्याचं संक्षिप्त रूप झालं शांट. त्यानंतर उरलेला भाग जसाच्या तसा लिहिलेला आहे आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. ही विल बी हॅपी. विलच्या पुढे नॉट लिहिला म्हणजेच त्याचं संक्षिप्त रूप झालं ओंट.
He won't be happy. They will be going to school. They won't be going to school. How to make verbal questions. I shall be a teacher. टू बीचं जे रूप आहे भविष्यकाळी रूप शाल आणि करता यांच्या जागांची अदलाबदल करून आपल्याला वर्बल क्वेश्चन्स तयार करता येतात. पाहूया. शाल आय बी अ टीचर? ही विल बी हॅपी. विल ही बी हॅपी? दे विल बी गोइंग टू स्कूल. विल दे बी गोइंग टू स्कूल? They won't be going to school. Won't they be going to school? किंवा दुसरी पद्धत, will आधी लिहिला, त्यानंतर करता योजला, त्यानंतर नॉट लिहिला आणि उरलेलं विधान जसंचे तसं लिहून शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. थँक्स फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल टाईम.